बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल ज्या वेळेस अभिजित पानसेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोकण पदवीधर संघाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली, सन्माननीय राजसाहेबांनी ही घोषणा केली, त्यावेळेस का कुणास ठाऊक मला शिवतीर्थावरचं सन्माननीय राजसाहेबांचं ते भाषण आठवलं. ज्या भाषणाच्या शेवटी तुम्हाला सर्वांना आठवत असेल, अगदी गुढीपाडव्याचं भाषण आहे, ते फार काही जुनं नाही. त्या भाषणाच्या शेवटी सन्माननीय राजसाहेबांनी एक घोषणा केली होती आणि का कुणास ठाऊक इथे बसलेले तमाम मनसैनिक जे असतील त्यांच्या मनामध्ये एक विचार आला असेल की सन्माननीय राजसाहेबांनी हे नेमकं काय केलंय. नको त्याला पाठिंबा जाहीर केलाय, तोही बिनशर्त तुम्ही म्हणू शकता, विनशर्त म्हणू शकता. हा बिनशर्त पाठिंबा राजसाहेबांनी देत असताना त्यांनी एक वाक्य उद्गारलं, अतिशय इंटरेस्टिंग वाक्य बरं का ते म्हणाले, हा पाठिंबा माझा फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. म्हणजे त्यांनी अजित पवार टोळी असेल किंवा शिंदे टोळी असेल यांच्यासाठी हा पाठिंबा नाही, किंवा भारतीय जनता पक्षासाठी हा पाठिंबा नाही, तर हा पाठिंबा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं यासाठी हा पाठिंबा आहे. ही त्यांची अट होती आणि माझ्या पक्षाचा बिनशर्त पाठिंबा राहील. आता खर तर आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे इथे सिद्ध झालं. म्हणजे अगोदर कसं असायचं, पक्ष अगोदर आणि नंतर उमेदवार किंवा नंतर व्यक्ती, पण इथे व्यक्ती अगोदर आणि नंतर पक्ष. आज भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी ह्या दोन गोष्टी जर तुम्ही पाहिल्यात तर सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं नरेंद्र मोदींना, पक्षाला नाही. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, या सर्वांना दुय्यम स्थान असतं, पण नरेंद्र मोदींना हे सगळ्यात मोठं स्थान दिलं जातं. अगदी काल परवाचं ते उदाहरण तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेस गळ्यामध्ये हार घातला जात होता, एक मोठा महाकाय हार आणला होता कुठल्या तरी सभेच्या स्टेजचं, तुम्हाला आठवायला हवं. त्यामध्ये राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा आत घुसले त्या हाराच्या, आणि काही कळायच्या आतच कुणीतरी कुठून तरी इशारा झाला, हळूच जे.पी. नड्डा बाहेर पडले, हारामधून जे.पी. नड्डा बाहेर पडले, आणि त्यानंतर राजनाथ सिंहांनी देखील पटकन आपली मुंडकी बाहेर काढली. म्हणजे हारामध्ये कोणीही नाही, तिथे राहणार ते फक्त नरेंद्र मोदी. ही अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाची. आता मला इथे सांगायचं तात्पर्य असं की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदींना एकत्र करूच नये. उद्या ज्या वेळेस हा पराभव असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा असेल, पण जर विजय असेल तो मात्र नरेंद्र मोदींचा असेल. ही यांची स्ट्रॅटेजी आहे. असो, ज्यावेळेस कुठलाही पक्ष हा व्यक्ती केंद्री होतो त्यावेळेस त्या पक्षाला ग्रहण लागतं, त्याला घरघर लागते. आणि आजवरचा हा इतिहास, राजकारणातला इतिहास हेच नेमकं सांगतो. असो, तो माझा विषय नाही. पण नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊ केला राजसाहेबांनी, पण आज ज्या वेळेस सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेस स्वतःच्या पक्षाचा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करतात, म्हणजे अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर करतात, त्यावर भाष्य करण्यासाठी आशिष शेलारांसारखा एक क्षुल्लक मामुलीचा माणूस येऊन राजसाहेबांच्या शब्दांना चॅलेंज करून जातो. खरं तर सन्माननीय राजसाहेबांनी कित्येक सभा घेतल्या, स्टार प्रचारक म्हणून सभा घेतल्या यांच्या उमेदवारासाठी. म्हणजे ते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या अशा प्रकारचे अनेक आरोप त्यांच्यावर लावले गेले, त्यांचा विनोद उडवला गेला, पण तरी देखील यांनी स्टार प्रचारक म्हणून सभा घेतल्या. खरं तर या बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाच्या ऐवजी मला तो एक विनोद आठवतो, ज्यामध्ये तुम्ही आमंत्रण नसताना जेवायला गेलात आणि जेवण्यापेक्षा जास्त खर्च आहेराला करून आलात. ही अशातली परिस्थिती झाली तुमची. आज तुमचा उमेदवार तुम्ही ज्यावेळेस जाहीर करता, खरं तर त्याविषयी वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असतील, यांच्या लेवलला जर कोणी करत असेल तर एक वेळेस समजण्यासारखं होतं यांच्या लेवलला. पण आज सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करतात त्यावेळेस आशिष शेलार सारखा एखादा मामुलीचा माणूस येतो आणि म्हणून काय जातो माहितीये का तुम्हाला, मी तो व्हिडिओ देखील दाखवेल. हा आशिष शेलार सारखा माणूस येतो आणि म्हणतो, तुम्ही पाठिंबा दिलात, धन्यवाद त्याबद्दल, आणि तुम्ही काहीही चर्चा न करता उमेदवारी जाहीर केलीत त्यासाठी शुभेच्छा. म्हणजे ह्याने स्पष्ट सांगितलं सन्माननीय राजसाहेबांच्या निर्णयाला ह्याने फाटा फोडलेला आहे.
की आमची सिटिंग जागा आहे ती, आणि आम्ही आमची सिटिंग जागा कुणालाही देत नाही. आमचे आमदार म्हणजे निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघाचे हे उत्कृष्ट बोलतात, उत्कृष्ट त्यांची कामगिरी आहे वगैरे वगैरे, यांनी गमजा मारल्या. गेली 12 वर्षापासून त्यांची कामगिरी चालू आहे. म्हणजे हे काय कोकणचे जावई आहेत का? हे डावखरे जे कोणी आहेत हे कोकणचे जावई आहेत का, की ह्यांच्यासाठीच सारं काही असलं पाहिजे? पण ज्या आविर्भावात हे म्हणाले त्यांचं उत्कृष्ट कामगिरी आहे. पण खऱ्या अर्थाने जर राजसाहेबांनी एखाद्याची उमेदवारी जाहीर केली तर त्या लेवलच्या चर्चा ह्या देवेंद्र फडणवीसांकडनं किंवा इतर कुठल्या वरिष्ठ नेत्याकडनं आल्या असत्या तर त्या वेगळ्या वाटल्या असत्या. म्हणजे कुणीही आयरा गैरा उठतो आणि ह्यांच्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना, जे पक्षाध्यक्ष असतील त्यांच्याविषयी देखील बोलून जातो आणि हे सहन देखील करतात. आणि ज्या प्रकारे अभिजित पानसेंनी या सगळ्या वक्तव्यावर मुळमुळीत प्रतिक्रिया दिली, मुळमुळीत ती प्रतिक्रिया पाहता मनसेचा एखादा नेता बोलतोय असं कुठे वाटलंच नाही. एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे. भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलं आहे. निरंजन डावखरे हे उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष लढणीय, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, धन्यवाद. चर्चेविना स्वतः जागा घोषित केली, शुभेच्छा. या पलीकडे मी काय बोलू? मनापासून धन्यवाद. मी आशिष शेलार साहेबांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो आणि आमच्यातर्फे, माझ्यातर्फे भारतीय जनता पक्ष आणि निरंजन डावखरेंना सुद्धा मनापासून शुभेच्छा आहेत. आणि यात काही फार वेगळं वाटण्यासारखं जे कारण नाहीये. ही आमची मैत्रीपूर्ण लढत होणार. खरं तर दोघांमध्येही ती हिंमत नाही एकट्याने लढायची, म्हणजे ना मनसेमध्ये ना भारतीय जनता पक्षामध्ये. कारण ज्यावेळेस मागच्या वेळेस निरंजन डावखरेंचा विजय झाला होता त्यामध्ये शिवसेनेचा वाटा होता. आता शिवसेना ही यांच्या सोबत नाही, मनसेची मदत लागेल. पण यांचं काही घडण्यापूर्वीच, म्हणजे यांच्यामध्ये काही बोलणी होण्यापूर्वीच मनसेने आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आणि मनसेने आपण वेगळा विचार करतो हे दाखवून दिलं. आता फक्त एका गोष्टीवर तुम्ही अडून राहा आणि जगाला दाखवा, महाराष्ट्राला दाखवा, होय ते आम्ही सेटलमेंट वगैरे काय गोष्टी ऐकल्यात ना त्या खोट्या आहेत हे दाखवा. फक्त आता बिनशर्त माघार घेऊ नका, एवढंच काय ते आम्हाला पाहायचंय. बिनशर्त माघार घेऊ नका. दोघांमध्येही ती धमक नाही, ना शेलारांच्या त्या कमळीमध्ये आहे ना अभिजित पानसेंकडे आहे. एकट्याने जाऊच शकत नाहीत, सामोरे जाऊच शकत नाहीत, अशी घाणेरडी परिस्थिती आहे यांची. आज मुंबईतले सगळे खासदारकीचे उमेदवार बदलले. बरं, त्याच्यामध्ये शिंदेगड देखील आपला उमेदवार उतरवणार आहे डिपॉझिट जप्तीसाठी. शिंदेगडाचं देखील आपलं वेगळ्या प्रकारे राजकारण चालू आहे. आता तुम्ही विचार करा, हे सगळं पाहता, या सगळ्या गोष्टी पाहता मला सध्या तरी एकच शक्यता दिसते. मनसे या सगळ्यातनं अटीतटीच्या वेळेत माघार घेईल आणि ह्या गोष्टी सगळ्या वरिष्ठ पातळीला ठरतील. अटीतटीच्या वेळेस म्हणजे निर्णायक क्षणी मनसे, मला कालच मला वाटतं, परवाही नाही, कालचंच एक स्टेटमेंट अविनाश जाधव, मनसेचे जिल्हा प्रमुख ठाणे पालघरचे, उत्कृष्ट माणूस, अविनाश जाधवांचं ते स्टेटमेंट आठवलं. अविनाश जाधव, कदाचित त्यांचं ते भारतीय जनता पक्षाला उद्देशून असेल की तुम्हाला फक्त पाठिंबा देत राहायचा, म्हणजे आम्ही काही निवडणुका लढवायच्याच नाही का, आमचा पक्ष अशाने वाढणार नाही. हे अविनाश जाधवांचं स्टेटमेंट मला चांगलंच आठवतं आणि त्यात काही गैर नाही. हेच स्टेटमेंट मला वाटतं राजू पाटील कित्येकदा म्हणत आलेले आहेत. आता निरंजन डावखरे, मला वाटतं अभिजित पानसे, आता शिंदे टोळीचं कोण असेल मला माहित नाही. पण खऱ्या अर्थाने आता ही अभिजित पानसेंची उमेदवारी महायुतीची उमेदवारी म्हणून आपण समजायची का? कित्येक पत्रकारांनी मला वाटतं यावर देखील त्यांना छेडलेलं आहे महायुतीची. कारण त्यांना माहिती आहे पत्रकारांना, अभिजित पानसेंना भारतीय जनता पक्ष आपली सिटिंग जागा कधीच सोडणार नाही. भले हा भारतीय जनता पक्ष सिटिंग जागा नसताना देखील पालघरची जागा घेऊ शकतो. शिंदे टोळीची विद्यमान खासदार असताना, राजेंद्र गावित तिथे विद्यमान खासदार असताना ती जागा काढून घेतो आणि तिथे आपला उमेदवार देतो. पण इतरांच्या, म्हणजे तुझं तेही माझं आणि माझं तेही माझं, आपण दोघे भाऊ भाऊ, पण मला हात लावायचा नाही. बघा, लक्षात घ्या, सगळं मीच खाणार. हीच भारतीय जनता पक्षाची नीती शिवसेनेने तेव्हाच 2019 कसला, आपण 14 मध्येच ओळखली होती.
पण तुम्हाला मी कालच व्हिडिओ दाखवला की कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने खोट्याची दुनिया म्हणजे खोट्याचं ते भांडवल केलं, कशा प्रकारे खऱ्याला खोटं करून दाखवायचा प्रयत्न केला की असं काही ठरलंच नव्हतं. आता सन्माननीय राजसाहेब हा अनुभव घेतीलच, फार लवकर त्यांना ह्या गोष्टी कळतील की कशा प्रकारचा हा भारतीय जनता पक्ष आहे. पानसे बोलता बोलता त्यांच्या एका मुलाखतीत मी त्यांचं ऐकलं, म्हणतात आंब्याच्या पेट्या पाठवून, म्हणजे पदवीधरांचे प्रश्न मांडत असताना पदवीधरांचा रोजगारनामा आम्ही जाहीर करणार आहेत ते म्हणाले. आम्ही रोजगारनामा म्हणजे आम्ही कुठला वचननामा जाहीरनामा देणार नाही, तर रोजगारनामा. पण आतापर्यंत 12 वर्षामध्ये ह्या निवडणुका कशा जिंकल्या गेल्या असं पानसे म्हणतायत. आंब्याच्या पेट्या पाठवून, गिफ्ट देऊन किंवा गटारं बांधून अशा प्रकारे ह्या निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत. पदवीधरांनी स्वतःची किंमत ठरवायची. अगदी बरोबर म्हणाले पानसे साहेब तुम्ही. आंब्याच्या पेट्या पाठवल्या जातात, तुमच्या वाढदिवसाला गिफ्ट पाठवलं जातं प्रत्येक मतदाराला. हे अशा प्रकारचं वातावरण तयार करून तुम्ही निवडणुका जिंकणार आहात का? नक्कीच या गोष्टींना फाटा मिळाला पाहिजे. पण आपण जे म्हणताय त्या गोष्टींवर आपण अडून राहायला देखील शिकलं पाहिजे. आता आम्हाला देखील पाहायचंय की बिनशर्त ही माघार कुठल्या दिवशी होणार आहे, कारण तुम्हाला हा भारतीय जनता पक्ष हा वेगळ्याने लढूनही देणार नाही आणि तुम्हाला पाठिंबा देखील देणार नाही. सिटिंग जागेच्या नावाखाली हे तुमची उमेदवारी बाजूला घ्यायला लावणार हे मात्र नक्की. असो, जास्त काही या विषयात बोलण्यासारखं नाही. खरं तर हा विषय यासाठी घ्यावा लागला कारण बिनशर्त पाठिंबा देणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे सर्वांनी पाहिले. आता कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर मोदींना पाठिंबा दिला तर या खोलीमध्ये आपण जाणार नाही. पण राजसाहेबांनी एखादा उमेदवार दिल्यानंतर एवढं मोठं मन दाखवायची गरज होती भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या एका उमेदवाराला तुम्ही पाठिंबा देऊ शकत नाहीत का? ज्यांनी तुमच्या खासदारकीसाठी तुम्हाला पाठिंबा दिला, तुमच्या माणसांसाठी प्रचार केले, मला वाटतं जवळपास 8 ते 10 उमेदवारांसाठी तुमचे प्रचार झाले असावेत. मग एका विधान परिषदेच्या आमदारकीवर सन्माननीय राजसाहेबांच्या निर्णयाला बिनशर्त पाठिंबा देऊ करून विद्यमान आमदाराला घरी बसवण्याचं धारिष्ट्य भारतीय जनता पक्षाने का दाखवलं नाही? हा एक साधासा प्रश्न आहे. आता कदाचित सन्माननीय राजसाहेब त्याचं उत्तर देऊ शकतील बिनशर्त माघार घेऊन. हेच पाहूयात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.